शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी विक्की पाटील, खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे. शेतकरी मित्रांनो, आज वार शनिवार 18 एप्रिल 2026. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे चाळीसगाव म्हैस मार्केटमध्ये. तर मित्रांनो, हा बाजार जो आहे ना, शनिवारचा बाजार असो, सकाळी 8 वाजेपासून तर 1-2 वाजेपर्यंत हा बाजार चांगल्या पद्धतीने भरतो. तर मित्रांनो, या बाजारामध्ये तुम्हाला जी पण खरेदी दिसेल, म्हणजे मशीनची खरेदी असते, ही गुजरात जंगलची असते, बाकी खेडेपाड्याची शेतकरीची खरेदी असते मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला जाफराबादी, नॉर्मल मुर्रा जातीच्या म्हशी वगैरे पाहायला भेटेल या ठिकाणी. आणि बाकी गावरान जातीच्या म्हशी पण या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात मित्रांनो. तर ही जी दावण दिसते तुम्हाला, ही पवन शेड यांची दावण आहे मित्रांनो. यांची जी खरेदी असते ही गुजरात जंगलची खरेदी असते. आणि यांच्याकडे आता भरपूर म्हशी आलेल्या आहेत. तर तुम्हाला यांच्या या ठिकाणी लाईव्ह व्यवहार पण चालू मित्रांनो. हे पहा, या ठिकाणी लाईव्ह व्यवहार चालू आहे, मशीनचा व्यवहार हे पहा. तर या ठिकाणी जो व्यवहार होतो मित्रांनो, कॅश व्यवहार होतो. आणि या ठिकाणी ज्या किमतीत मित्रांनो, सध्या मशीनच्या किमती लाखाच्या वरती जळलेल्या मशीनच्या लागण जर घेतले मित्रांनो, तुम्हाला 75, 80, 90 अशा भेटेल तुम्हाला या ठिकाणी. तर किमती तुम्हाला सांगितल्यात मित्रांनो. आणि या ठिकाणी व्यवहार झालेला वाटतं, दिली गेली वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला पण या ठिकाणी जर म्हशी खरेदीसाठी यायचं असेल चाळीसगावमध्ये, तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी. शनिवारचा बाजार असतो सकाळी 8 वाजेपासून तर 1-2 वाजेपर्यंत हा बाजार भरतो. हे पा पूर्ण दावण दाखवतो तुम्हाला मी. पवन शेडेंची दावण मित्रांनो, पूर्ण म्हशी या ठिकाणी बांधलेले आहेत. तर यायचं तुम्हाला खरेदीसाठी येऊ शकता तुम्ही या ठिकाणी. तर तुम्हाला किमती वगैरे कव्हर करतो मी, त्यांचा लाईव्ह व्यवहार पण दाखवतो चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, या पाहू शकता या ठिकाणी आता पूर्ण म्हशी तुम्हाला दाखवतो चॅनलच्या माध्यमातून. क्वालिटीच्या म्हशी आहेत. किती दिले सकाळपासून? आज एकच दिली का? दोन दिले का? बरोबर मित्रांनो, सकाळपासून 2 म्हशी विक्री झालेल्या आहेत. बरोबर, हे पहा 2 म्हशी सकाळपासून दिल्या गेल्या त्यांच्यावाल्या. हे पूर्ण म्हशी दिसतात, त्या पवन शेडेंच्या म्हशी आहेत, गुजरात जंगलच्या म्हशी असतात त्या. आणि 2 म्हशी या ठिकाणी व्यवहार झालेला आहे. तुम्हाला ते म्हशी पण दाखवतो इकडे, हे पाहू शकता आपण या ठिकाणी. हे पहा, इकडे एक समोरची जी म्हैस झाली ती विक्री झालेली, तुम्हाला ते दाखवतो मी. हे पहा, इकडे चेकिंग करून देत आहेत, स्टड वगैरे फोडतात. हे पहा मित्रांनो, तिचा व्यवहार झालेला आहे. क्वालिटी पहा मित्रांनो मशीनची, मोठ्या मापाच्या म्हशी होत्यात एकदम. व्यवहार चांगला यांचा वाला चॅनलच्या माध्यमातून. या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव पण येतात खरेदीसाठी. हे पण इकडे पण एक नंबर मोठ्या मापाच्या म्हशी होत्या. जर तुम्हाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून यायचं असेल तर तुम्ही चाळीसगावचा बाजार शनिवारचा असो, सकाळी लवकर यायचं मित्रांनो, कारण चांगल्या म्हशी सकाळी लवकर विक्री होऊन जातात. ठीक आहे, हे पहा मित्रांनो, एक नंबर क्वालिटीच्या म्हशी. वरती पण बांधलेले आहेत. हे पहा, वरती पूर्ण शेडमध्ये म्हशी बांधलेल्या आहेत. जरा मित्रांनो, उन्हाळ्याचा बाजार असल्यामुळे या ठिकाणी बरेच म्हशी कमी आलेले आहेत मित्रांनो. हे पहा, या ठिकाणी व्यवहार झाले, ही म्हशी पण दिली गेली मित्रांनो. हे पहा, शेतकऱ्याची म्हैस होती वाटतं, ही शेतकऱ्याची म्हैस होती, ही पण दिली गेली. 80,000ला दिली का? बरोबर. कोणी घेतलेली? कुठले शेतकरी होते? जालन्यावरून घेतली का? किती एकच आणली होती का? एकच होती का? 80,000ला झाली. बरोबर मित्रांनो, 80,000ला व्यवहार झालेला आहे. जालन्याचे शेतकरी बांधवाले ते या ठिकाणी खरेदी केलेली मित्रांनो. चेक करून देत आहे मित्रांनो. हे पहा, 80,000ला व्यवहार झालेला आहे. शेतकरी बांधवांनी म्हैस खरेदी केलेली मित्रांनो. चेक करून देत आहे आता. हे पहा, लाखाचा व्यवहार आहे का? लाखाचा व्यवहार आहे. 1 लाखाला दिली का? बरोबर. कुठले शेतकरी? जालन्याचे शेतकरी बांधव होते? पाटणा देवीचे होते का? 1 लाख रुपयाला व्यवहार झालेला आहे. बरं, किती दिवस घेणार आहे आता? 8 दिवस घेणार आहे काही. बरोबर. काय म्हणतो बाजार वगैरे कसा आहे आजचा? जरा आज टाईट बाजार दिसतो. आता उन्हाळ्याचा बाजार असाच असतो, मग हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये बाजार स्वस्त असतो या ठिकाणी. बरोबर. तर मित्रांनो, या ठिकाणी 1 लाख रुपयाला ती म्हशी दिली गेली. तर तुम्हाला आता वरच्या म्हशी दाखवतो मी त्याला चॅनलच्या माध्यमातून. शेडमध्ये पण बरेच म्हशी मांडलेल्या आहेत मित्रांनो. या ठिकाणी जो व्यवहार असतो मित्रांनो, कॅश व्यवहार असतो, अरे मशीनचा व्यवहार हा रोकच व्यवहार असतो या ठिकाणी. हे पूर्ण शेडमध्ये म्हशी बांधलेल्या आहेत, पाहू शकता आपण. बरेच म्हशी आलेले आहेत. तुम्हाला जर खरेदी करायची असेल या ठिकाणी तर तुम्ही येऊन खरेदी करू शकता त्या ठिकाणी. हे पण इकडे पण बरेच म्हशी आलेले आहेत. ते पण येत मित्रांनो. हे पण वरती भरपूर म्हशी बांधलेल्या असतात. हे पण इकडे पण आहेत. हे पण इकडे पण पूर्ण 4-5 म्हशी आलेल्या आहेत. हे पण
मित्रांनो जनलेल्या म्हशींची किमती लाखाच्या वरती आहेत. किमती विचारून काही उपयोग होणार आहे, कारण मला माहिती आहे, कारण मी कायम नेहमी बाजारात फिरतो. लाखाच्या वरती तुम्हाला 1,30,35 अशाच म्हशी भेटतील मित्रांनो तुम्हाला. हे पण इकडे पण येतो पूर्ण बाजार. इकडे पण काय किंमत ही वाली? याची 1,30,000 रुपये. हा. बाजारामध्ये मागणी का कोणी मागितली किती पर्यंत? 1,5 1,05,000 पर्यंत. किती पर्यंत द्यायची मग आपल्याला ही? 1,10च्या पुढं 1,10च्या पुढे. किती दिवस घेणार आहे मग आता ही? 10 जणेल आहे ती. जनेल आहे काही काय देते दोघा टाइमला आता ही? 4 चालू आहे का? आणि किती वेंदा आहे आता ही? किती वेंदा आहे? ही तिसऱ्यांदा आहे. तिसऱ्या वेताला मित्रांनो. 4 चालू आहे. 8 लिटर चालू आहे. किती दिवस झाले जनायला? 15 दिवस. 15 दिवस झालेले. आपलं नाव नंबर सांगा बरं. काळू पूनमचंद गोपाळ मोबाईल नंबर. राहणार तिरबोळे. मोबाईल नंबर. आपलं 86 98 71 12 39. किती आणलेले होते आपण? 3 आणेल होत्या, तीन 2 आणलेले. निघल्या कुठली खरेदी होती आपल्याची? डोळ्याची. धुळ्याची खरेदी होती. कसं आहे बाजार आजचा मग? आजचा बाजार काय जमतेमध्ये. बाजार आता उन्हाळ्याचा बाजार जेमतेमध्ये असतो आता. जरा तैट बाजार आहे आता सध्या हा. मित्रांनो. खरेदी धुळे बाजाराची असते. चाळीसगाव बाजार करताना घरी पण दावा नसते आपल्याला. बरं मित्रांनो किमतीमध्ये गुंजन व्यवहारामध्ये हे पहा 4 चालू हिला 3 म्हशी आणलेल्या आहेत. तुम्हाला जर खरेदी करायची असेल ही पण आपली का दुसऱ्याची काही ही पण मित्रांनो बऱ्याच म्हशी आलेल्या बाजारामध्ये पाहू शकता आपण. क्वालिटी वगैरे चांगली असते म्हशींची. लाखाच्या वरती तुम्हाला जणलेल्या म्हशी भेटतील. इकडे पण आलेले आहेत बघा. बरेच शेतकरी बांधव पण आलेले आहेत या ठिकाणी. चांगले बाजार आहे मित्रांनो. या तुम्ही पण खरेदी करा मित्रांनो. आता बरेच व्यापारी वर्ग सुद्धा आता आहे ना चाळीसगावमधून खरेदी करत आहेत आणि आपल्या दावणीला विकतात मित्रांनो. कारण चाळीसगावमध्ये बरेच शेतकऱ्यांच्या म्हशी पण येतात ना, म्हणून व्यवहार करून घेतात लोक बरं. कारण मित्रांनो आता गुजरात जंगल पण तैट झालेलं आहे. कारण गुजरात जंगलमध्ये पण आता काही सोप्या म्हशी आहेत मित्रांनो. कारण तिथं सुद्धा आपल्याला महाग भेटतात, म्हणून इकडे विकायला सुद्धा आपल्याला लई ताण पडतो. नमस्कार. किती आणलेले आहेत आपण आज? एकच आणलेली. कसा बाजाराचा? बाजार गरमध्ये उन्हाळ्याचा बाजार गरमच असतो. एकच आणली का? दिली गेली काही? कुठे गेला व्यवहार? 1,40,000ला व्यवहार आलेला आहे. काही व्यापारीने घेतलेली का? बरोबर. दुधाला कशी होती खाली माहिती? असं आहे का? 14 7 देऊ राहिली आता. किती यंदा होते आता? तिसऱ्या वेळेत आलो ती. खाली काय काढी का? बरोबर. व्यापाऱ्यांनी घेतलेली मित्रांनो. डोळ्याचे व्यापार होते पाहू शकता आपण या ठिकाणी. क्वालिटी वगैरे चांगली होती. जर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायची असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं. 9326 55 12 29 हा तुमचा मोबाईल नंबर आहे. पिंटो भाऊ. आपण चाळीसगावमध्ये आपली दावा नसते आणि घरी पण दावा नसते मित्रांनो. तुम्हाला मोबाईल नंबर सांगितला आहे. जे आपण शेतकरी बांधवांना चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा, खरेदी करण्याचा प्रयत्न करा. एक व्हिडिओ काढा तो बरा.